नमस्कार मंडळी. सो गाईज, आपला व्हिडिओ थोडा लेट येत आहेत, पण समजून घ्या खूप बिझी शेड्यूल झालेला आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ थोडा लेट येत आहेत आणि याच्या पुढे मी लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करेल. चला तर मग आज मी तुम्हाला दाखवते भाजलेल्या वांग्यांची भाजी कशी करायची किंवा त्याची चटणी वगैरे कशी करायची. काही चटणी बोलतात, काही भाजी बोलतात. चला तर मग करूया स्टार्ट. इथे मी 2 वांगी घेतलेली आहेत, काळी वांगी आहेत आणि त्यांना असे कट मारून घ्यायचे आहेत. आपल्याला स्वच्छ धुवून कट मारायचे आहेत. बघू शकता या अशा प्रकारे मी कट मारले, जेणेकरून आतमध्ये पाहायचं आहे. तर अशा कट मारल्याने आपल्याला काय होतं, समजतं की वांगा आतून खराब वगैरे असेल किंवा किडका असेल तर. आणि त्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं आहे. दोन्ही वांग्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे आणि गॅसवर भाजून घ्यायचा आहे. मसाला पण पूर्ण बाजूनी भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात कांदा आवडतो त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. 1-2 कांदा घेतलेला आहे, तो बारीक चॉप करून घ्यायचा आहे. लसूण ठेचून घेतलेला आहे. मिरची देखील कापलेली, पण व्हिडिओ राहून गेली मिरचीची. त्यानंतर आपली वांगी भाजून झालेली आहेत आणि ती पाण्यामध्ये मी काढून ठेवलेली आहेत. त्यानंतर यामध्ये 3 टोमॅटो घेतलेले आहेत. हे बेबी टोमॅटो आहेत, त्यामुळे मी 3 घेतले. जर मोठे असतील तर 1 घेतला तरी इनफ आहे, नाहीतर 2 घेऊ शकता. आणि ते देखील मी भाजून घेतलेले आहेत. टोमॅटो भाजल्याने देखील खूप छान टेस्ट येते. नक्की अशी भाजी करून बघा. इथे बघू शकता मी त्याची साल काढून पूर्ण काळी साल जी भाजलेली ती काढून टाकलेली आहे आणि त्यानंतर ते स्मॅश करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. हा मस्टर्ड ऑइल आहे. जर मस्टर्ड ऑइल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही नॉर्मल ऑइलमध्ये पण करू शकता. त्यानंतर त्यामध्ये मी जिरं आणि लसूण ठेचून घातलेलं आहे. कढीपत्ता आणि मिरची मस्त फ्राय करायची आहे. मिरची जरा थोडी जास्त टाकली तरी पण खूप छान टेस्ट येते. तुम्हाला जर लहान मुले असतील तर तुम्ही कमी देखील टाकू शकता. आणि यामध्ये आपल्याला जो आपण टोमॅटो भाजून घेतलेले ते टोमॅटो कट करून आपल्याला घालून घ्यायचे आहेत. कांदा घातलेला आहे आणि टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो कांदा घातला का लगेच मीठ घालायचं आहे, जेणेकरून टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट होण्यासाठी मीठ घालून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि त्यानंतर ते फ्राय झालं का आपला जो स्मॅश केलेला वांगा होता तो घालायचा आहे आणि त्यावर हळद. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, सोपी भाजी आहे बनवण्यासाठी. अगदी 10 ते 15 मिनिटात होते, पण खूप टेस्टी लागते. नक्की बनवून बघा. बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. नक्की ट्राय करा आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि